आणि आता शेतकरी राजासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत वर्षाकाठी शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची मदत देण्याबाबत असलेली हेक्टरी मर्यादा वाढवण्याचा किंवा ती काढून टाकण्याचा राज्य सरकार विचार करते। तर आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात चर्चा होईल अशी अपेक्षा आहे। तसंच केंद्र सरकारने केलेल्या घोषणेपेक्षा अधिक काही रक्कम राज्य सरकारने द्यावी अशी सूचना देखील केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केली होती आणि त्यावर देखील आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि एकूणच आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भातले तपशील देण्यासाठी संदीप भुजबळ माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। संदीपजी, काय तपशील आपल्याकडे? स्वाती, आपण पाहतो की बजेटमध्ये पियुष गोयल यांनी देशातल्या 5 एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा, त्याची योजना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना आणलेली आहे। त्याच्यामध्ये राज्य सरकारनं असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्याच्यामध्ये तुमचा वाटा टाका। याच गोष्टीचा आधार घेत गेल्या काही दिवसांपूर्वी अकोल्यामध्ये महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील संकेत दिले होते की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार आपली तिजोरी खाली करेल आणि त्यांच्यासाठी आपला हात पुढे करेल। त्याचाच एक धागा आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 5 एकरची जी अट आहे ती मराठवाडा आणि विदर्भातल्या 5 एकरांपेक्षा जास्त शेती असणाऱ्या बहुसंख्याक शेतकऱ्यांसाठी त्रासाची ठरेल ही मदत देण्यासाठी। आणि याच्यातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की 5 एकर पर्यंतच्या शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत किंवा 5 एकरांपेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट त्या संदर्भातली मदत करण्याचा एक मुद्दा आहे। आणि या दोन्ही मुद्द्यांना घेऊन जर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला तर महाराष्ट्रातल्या जवळपास शेतकऱ्यांना या योजनेचा कव्हर मिळेल आणि भाजपला किंवा आघाडीच्या युतीच्या सरकारला शेतकऱ्यांना आपल्यापासून आपल्यावरची जी नाराजी आहे ती कमी करण्यासाठी एक मोठा हे मिळेल, एक मुद्दा मिळेल। आणि या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकींना राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, सामोरं जाण्याची एक मोठी तयारी करत आहे असं आपण म्हणू शकतो। अगदी संदीप, त्यामुळे अडचणीत सापडलेले शेतकरी राजाला दिलासा देणारा असा राज्य सरकार आज कोणता निर्णय घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या तपशिलांसाठी।